दिलीप गायधणी यांची MMDRA नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड. MMDRA नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोडच्या चेअरमनपदी दिलीप गायधणी यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमनपदी रविशेठ रामनानी यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कामकाजात नव्या उंची गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या निवडीनंतर संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा, युवकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असून स्थानिक स्तरावर आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्था प्रभावी भूमिका बजावत आहे. उपनिबंधक ऑफिस आणि निवडणूक निर्णय उपनिबंधक ऑफिस नाशिक निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा मोरे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. संस्थेच्या नवनिर्वाचित नेतृत्वाकडून आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल असे दिलीप गायधणी यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नवनियुक्त संचालक मंडळाचाही घोषणा करण्यात आली आहे. संचालक मंडळात रविशेठ रामनानी, श्यामराव अनवट, गोविंद मालानी, दिलीप आढाव, विशाल भाटिया, विश्वनाथ तुंगार, सुदर्शन शहा, जयश्री कोठुळे, मोहन जाधव, भास्कर गायधणी, आनंद कांगणे, छगन कहांडळ यांचा समावेश आहे. व्यवस्थापिका म्हणून प्रियंका सरोदे ह्या जबाबदारी सांभाळतील. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. MMDRA या पतसंस्था मर्यादित संस्थेमध्ये दिलीप गायधनी यांची चेअरमनपदी निवड झाली, त्याबद्दल नाशिक लोकशाहीतर्फे सर तुमचे मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देखील. तर सर्वात पहिले तुमची प्रोसेस कशी होती, तुमची जी निवड झाली त्याबद्दलची प्रोसेस कशी होती? मॅडम, आमची जी संस्था आहे ही आम्ही 16/3/2023 रोजी स्थापन केलेली आहे. आमची जी पहिली बॉडी होती ती बॉडी ती प्रवर्तक बॉडी होती. 11 महिन्यासाठी प्रवर्तक बॉडी असते आणि 11 महिन्यानंतर इलेक्शन होत असतं. परंतु काही सरकारच्या काही कारणास्तव मध्यंतरी लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन, त्याच्यामुळे आमचं इलेक्शन 2 वर्ष लांबणीवरती होतं. आता आमची ही निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या 12 संचालकाची निवड झाली आहे. निवड होताना आम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा मॅडम मोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. कारण आमची पहिलीच निवडणूक असल्यामुळं आम्हालाही अनुभव संस्थेला नव्हता किंवा आमच्या ज्या व्यवस्थापिका आहे प्रियंका सरोदे यांनाही त्याबद्दल काही जास्त माहिती नव्हती. तर त्याबद्दल आम्हाला सर्व सुवर्णा मोरे मॅडम ज्या DDR ऑफिसच्या आहे त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली होती. त्यानुसार सगळ्या प्रोसिजर आम्ही पूर्ण करून घेतल्या. दिलीप गायधनी यांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना, युवकांना आणि पुरुषांना रोजगार प्राप्त होणार आहे, तर तो कशा प्रकारे असणार आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्या परिसरामध्ये नाशिक रोड परिसर असेल किंवा इतर हा आपला जो 10 किलोमीटरचा जो परिसर असेल, या परिसरामध्ये खूप छोटे छोटे उद्योग आणि या छोट्या छोट्या उद्योगांना मोठमोठ्या बँका कर्ज देत नाही. तर त्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपले डेली कलेक्शनचे जे प्रतिनिधी आहे ते त्या कलेक्शनच्या प्रतिनिधी त्यांच्या तिथं जाऊन त्या शॉपला व्हिजिट देऊन त्यांना कन्व्हिन्स करतात का तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये लोन देतो, तुम्ही आम्हाला पर डे 300 रुपये ते 500 रुपये कलेक्शन देत चला. त्या माध्यमातून आम्ही त्या शॉप ओनरला सभासद करून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही लोन पण दिलं जातं. तर त्यामुळं त्यांचाही रोजगार चांगला व्यवस्थित चालतो आणि संस्थेचं लोन सुद्धा 1 वर्षामध्ये नील होतं. दुसरे एक असं का रोजगारचं जर सांगायचं झालं तर हा झाला संस्थेच्या माध्यमातून बिझनेस होईल त्यांचा. आणि दुसरं असं की डेली कलेक्शनचे जे प्रतिनिधी, ते प्रतिनिधी आमच्याकडे 7 प्रतिनिधी आता सध्या. आम्हाला अजून पुढे भविष्यामध्ये हे 20 प्रतिनिधी कसे होईल, आपल्या परिसरामध्ये चांगले जे मुलं असतील ज्यांना कलेक्शन करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्या माध्यमातून त्यांना रोजगार देऊ. 1-4 तासामध्ये आमचे प्रतिनिधी आता सध्या पण 20,000 ते 25,000 रुपयेपर्यंत कमिशन घेतात. आमच्याकडे सध्या नाशिक रोड भागामध्ये कलेक्शन प्रतिनिधी आहे. परत अजून देवळाली कॅम्प, बगूर, पांडुर्ली, द्वारका, परत अजून पळसे, जाखोरी, चांदगिरी, जेल रोड, नांदूर नाका, द्वारक्यापासून पुढे मध्ये MG रोड वगैरे तिथून पण कलेक्शन आमच्याकडे सगळं सर्व भागांमधून चालू आहे. आमचे जे सध्याचे 7 प्रतिनिधी आहे ते अतिशय व्यवस्थित कलेक्शन करतात. आपल्या संस्थेमध्ये
कुणाला सभासद व्हायचं असेल, कुणाला डेली कलेक्शन चालू करायचं असेल किंवा इतर काही व्यवहार ठेवी ठेवायचे असेल तर आपण संस्थेचा मोबाईल नंबर आहे 9075160277 या नंबरवरती संपर्क करावे. संस्थेचा टायमिंग आहे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत. या वेळेमध्ये रविवार सोडून इतर दिवशी आपण संपर्क करू शकता आणि आपण आपली जमवलेली पुंजी तिथं ठेवू शकता आणि लागलं तर आपण लोन पण घेऊ शकतो. व्याजदर संस्थेचे अतिशय आकर्षक व्याजदर असून आपण ते एकदा व्हिजिट देऊन निश्चितच माहिती घ्यावी. आमच्या संस्थेचा पत्ता आहे बिटको पॉइंट, टेलिपथी कम्युनिकेशन, शांती सदन, पहिला मजला, पवन हॉटेल जवळ. पुन्हा एकदा पत्ता सांगतोय मी, बिटको पॉइंट, टेलिपथी कम्युनिकेशन, शांती सदन, पहिला मजला. MMRDA संस्थेचे संचालक आणि कर्ज विभाग प्रमुख विशाल भाटिया आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. जसं आपल्या चेअरमॅन साहेबांनी आपल्याला सर्वांना माहिती पहिलीच दिलेली आहे, तर आम्ही फक्त सर्व तमाम जनतांना हे आवाहन करू का आमच्या संस्थेत येऊन एकदा अवश्य भेट देऊन आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. ठेवीचा काय जे प्रकार आहे ते विचारून त्याचा लाभ घ्यावा, आम्हाला सहकार्य करावा. बिझनेस तुम्हाला वाढीसाठी काही लोन वगैरे लागत असतील तर त्याचा प्रोसिजर आमच्याकडे येऊन विचारावा. आमच्याकडे डेली कलेक्शन सुरू करावा आणि आमच्या बाकीच्या योजनांचा पण लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करावं. तथा आपला पण रोज फायदा करून बिझनेसचा वाढीव करून घेण्यात यावा अशी तुम्हाला सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो आणि आवाहन करतो. धन्यवाद. तसेच आपल्यासोबत व्हाईस चेअरमन रवी नामनानी आहेत. आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. चेअरमॅन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता कोणाला भेट जर द्यायची तर आमच्याकडे भेट द्या आणि आमची जे पण ऑफर्स आहे ते समजून घ्यावे. आणि ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.